एक महत्त्वाची बातमी, शशिकांत शिंदे यांच्या लेखावरती सुनील तटकरे भूमिका मांडणार आहेत। सुनील तटकरेंनी शशिकांत शिंदेंच्या लेखाची प्रत मागवली आणि संध्याकाळी 4 वाजता सुनील तटकरे आपली भूमिका जाहीर करणार आहेत। शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांचं निधन आणि विलीनीकरण या संदर्भात एक पोस्ट लिहिलेली होती आणि शशिकांत शिंदे यांच्या लेखासंदर्भात सुनील तटकरे आपली भूमिका आज संध्याकाळी 4 वाजता मांडणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, काय माहिती? श्वेता, खरं तर शशिकांत शिंदे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी पक्षाच्या मुखपत्रामध्ये लेख लिहिलेला होता आणि अजित पवारांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व्हाव्यात आणि त्याचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे जाणार होतं। अशा पद्धतीचा लेख शशिकांत शिंदे यांनी लिहिल्याच्या नंतर उलटसुलट चर्चा विलिनीकरणाच्या अनुषंगानं पुन्हा सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे आणि याच अनुषंगानं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पक्षाची भूमिका सायंकाळी 4 वाजता माध्यमांसमोर जाहीर करणार आहेत आणि त्या अनुषंगानं दुपारी 4 वाजता त्यांची पत्रकार परिषद जी आहे ती पार पडणार आहे। शशिकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीनं लेख लिहिलेला आहे त्या लेखाची प्रत देखील आता सुनील तटकरे यांनी मागितलेली आहे। त्याच्यावरती पक्षाची भूमिका काय आहे या अनुषंगाने ते विचार करत आहेत, पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर 4 वाजता पक्षाची अधिकृत पद्धतीची भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुनील तटकरे मांडणार आहेत। त्यामुळे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं बघायला मिळतंय। यासोबतच रोहित पवार यांनी केलेले आरोप असतील किंवा ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांवरती टीका होती त्या सगळ्या टीकेला सुनील तटकरे नेमकं कशा पद्धतीने उत्तर देतात ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे 4 वाजताची पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार। प्रमोद, धन्यवाद या माहितीसाठी।